नमस्कार, जय भीम. मतदानाचा तिसरा टप्पा संपलेला आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात त्या घडामोडी झालेल्या आहेत तुम्हाला निश्चितच संशयास्पद आणि विचार करण्याला लावणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूपीमध्ये जे काही मतदान झालं त्यावेळेस अमित शहानी मायावतीला धमकी देऊन अनेक खासदारांच्या तिकिटा बदलवलेल्या आहेत. हेच नाही तर त्यांचे पुतणे आकाश आनंद हे जे आता महासचिव होते आणि संपूर्ण धुरा त्यांच्यावरती होती त्यांनासुद्धा पार्टीतून काढून टाकलेलं आहे. त्यांना सांगितलं की जोपर्यंत ते मॅच्युअर्ड होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करू नका. म्हणजे दहशत किती मोठा असतो यावरून तुम्हाला कल्पना येईल की मायावतींनी जे काही घोटाळे केले असतील, ज्या पद्धतीने तिने अवैध संपत्ती गोळा केलेली आहे आणि तिला भीती वाटते की हे लोक मला जेलमध्ये टाकतील आणि त्याच्यामुळे ती वाटेल त्या पद्धतीने BJPला सरेंडर होऊन संपूर्ण देश, संपूर्ण जगातील दलित वर्ग त्यांच्या पायाशी नेऊन ठेवला. किती भयानक परिस्थिती निर्माण केलेली आहे त्या बाईंनी याच्यावरून कल्पना येईल. दलित समाजातील अनेक नेते याच धर्तीवरती आहेत. अनेक लोक जे लाचार झाले, ज्या लोकांना समजत नाही, जे भ्रष्ट आहेत, हे सर्वच्या सर्व लोक BJP त्यांना हेरते आणि अशा पद्धतीने त्यांच्यावरती सर्वच्या सर्व लोटांगण घालायला सांगते. अनेक लोकांचे नावं घेता येतील पण नाव घेणं बरोबर नाही. परंतु संपूर्ण दलित समाजामध्ये आता एकही नेता उरलेला नाही की ज्याच्यावरती तुम्ही आपला भरोसा ठेवू शकता आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार होण्याची काही करू शकता, आशा करू शकता. अजिबात नाही. त्याच्यामुळे आजचे हे दोन्ही तिन्ही व्हिडिओ अत्यंत मार्मिक आहे. एक पहिला व्हिडिओ आम्ही तुम्हाला एक आकाश आनंद यांना काढण्याचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यासोबत त्यांनी ज्या पद्धतीने खासदारकीच्या तिकिटा बदलवलेल्या आहेत तो एक व्हिडिओ आहे. एक मोठा व्हिडिओ, छोटासा व्हिडिओ आहे परंतु फार मार्मिक आहे. तो म्हणजे ज्या ठिकाणी अखिलेश यादव ज्या मंदिरात गेले त्या मंदिरात अपवित्र झाल्यामुळे OBCच्या स्पर्शामुळे मंदिर अपवित्र झालं आणि तिथल्या ब्राह्मणांनी संपूर्ण मंदिर धुवून टाकलं गोमूत्र शिंपडून. अशा पद्धतीची ती एक बातमी अत्यंत क्लिप हृदयाला टच करणारी आहे. तिसरी एक उद्धव ठाकरे यांची एक छोटीशी क्लिप आहे. त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने त्या दिवशीच्या याच्यामध्ये मोदींनी सांगितलं की ज्यावेळेस त्यांचे वडील आजारी होते त्यावेळेस मी चौकशी त्यांची केलेली होती. त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊन सांगितलं उद्धव ठाकरेंनी की तुम्ही ज्यावेळेस तशा संकटात याल तर मी निश्चितच तुमची चौकशी करील, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीत खंजीर खुपसून रात्री ज्या चर्चा करून माझी सत्ता जे नष्ट केली आहे ते काय आम्ही कधीही माफ करू शकणार नाही. मोठे तिन्ही व्हिडिओज छोट्या क्लिप्स आहेत, त्या निश्चितच तुम्हाला काहीतरी शिकवून देणारे आहेत. बघूया त्या दोन्ही तिन्ही क्लिप्स. हम हिंदुस्तान के सारे गरीब परिवारों की लिस्ट बनाएंगे. हर प्रदेश में, हर कस्बे में, हर गांव में ढूंढ के हम गरीब परिवारों की लिस्ट बनाएंगे. उसमें किसानों के परिवार होंगे, मजदूरों के परिवार होंगे, छोटे कारीगर के परिवार होंगे. लिस्ट में से हर परिवार में एक महिला चुनी जाएगी और उस महिला के बैंक अकाउंट में हर साल इंडिया की सरकार 1 लाख रुपया डाल देगी. हर महीने करोड़ों लोग जागेंगे, पहली तारीख अपने बैंक अकाउंट को देखेंगे और जादू से उनके बैंक अकाउंट में हिंदुस्तान की सरकार 8,500 रुपए खटाखट हर महीने डालेगी. दोस्तों, क्या मोदी जी को आखिरकार ये एहसास होने लगा है कि ये जो चुनाव है, ये जो फाइनल 2024 है, ये उनके हाथ से जैसे निकलता जा रहा है और शायद इसीलिए मोदी जी ने अपनी तरकश से अब आखिरी तीर निकाला है, हिंदू मुस्लिम का तीर. और आजकल वो निशाना साध कर ये तीर चला रहे हैं. अपनी हर रैली में, हर मंच पर मोदी जी आजकल हिंदू मुस्लिम का तड़का लगाना नहीं भूलते. और आप कह सकते हैं कि माहौल गर्म करने के लिए, खासकर तीसरे फेज के बाद माहौल गर्म करने के लिए मोदी जी ने अब हर सीमा,
जी हाँ, हर सीमा, मर्यादा की हर सीमा जैसे लांग लियो। और आपको ताज्जुब होगा ये जानकर कि आज की रैली में मोदी जी ने यहां तक कह दिया कि अगर कांग्रेस वापस आ गई, जी हाँ, वो हिंदुओं को मैसेज दे रहे थे 2024 में अगर कांग्रेस वापस आ गई, जी हाँ, मोदी की जगह कांग्रेस आ गई, तो राम मंदिर, अयोध्या के राम मंदिर में बाबरी मस्जिद का ताला लगा देगी कांग्रेस। मंदिर पर मस्जिद का ताला लगा देगी। मोदी को 400 सीटें चाहिए ताकि कांग्रेस अयोध्या में राम मंदिर पर बाबरी ताला ना लगा दे। आप इस वीडियो में देख सकते हैं कि भारतीय जनता पार्टी से जुड़े जो कार्यकर्ता हैं, वो लोग कन्नौज के एक मंदिर का शुद्धिकरण कर रहे हैं, उसे धो रहे हैं। आप जानते हैं क्यों? क्योंकि यहां पर अखिलेश यादव आए थे चुनाव प्रचार के लिए। जैसा कि आप इन तस्वीरों में देख सकते हैं, अखिलेश यादव बाकायदा उस मंदिर पहुंचे और वहां पर उन्होंने ईश्वर से आशीर्वाद लिया। और ये भारतीय जनता पार्टी की हरकतें हर तरफ दिखाई दे रही हैं दोस्तों। माहौल को सांप्रदायिक तौर पर भड़काना। मैं आपको एक वीडियो दिखाना चाहता हूं दोस्तों। ये वीडियो देखिए दोस्तों। इसमें देखिए किस तरह के एक मुसलमान को एक बोट में डाला जाता है जहां पहले से ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब लोग बैठे हुए हैं, मगर नाव जब थोड़ी आगे जाती है तब यह मुसलमान बाकियों को बाहर फेंक देता है और फिर मसीहा के तौर पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आते हैं। चुनाव आयोग, तुम्हें शर्म आती है? राजीव कुमार, तुम अपने बच्चों को क्या मुंह दिखाते होगे? हे तुमचे आत्ताचे झालेले पाव मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि आमच्यातले गद्दार हे रात्री गाठीभेटी करत होते। याचं सरकार कसं पाडायचं, याचे हातपाय हालत नाहीत, याला आता खाली खेचला पाहिजे। म्हणून तुम्ही ही सगळी नालायक माणसं, माझी शस्त्रक्रिया झाली असताना सरकार खाली खेचण्याचं कटकारस्थान करत होते। मोदीजी, तुम्हाला माहित नाही तुमचे चेले चपाटे खाली काय करतात? आणि आज तुम्ही जे काय माझ्यावरती बोलताय, प्रेम आलं की उद्धव ठाकरेंवरती कधी काही संकट आलं तर मी धावून जाईन। मोदीजी, मी पण सांगतो तुमच्यावरती कधी संकट आलं तर उद्धव ठाकरे सुद्धा धावून येईल। फक्त तुम्ही संकट म्हणून महाराष्ट्रावरती आणि देशावरती आलात, ते तुम्ही तुम्हाला स्वतःला आवर घाला। नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा एपिसोड घेत असतो। एक दृश्य असं आहे की सिद्धार्थाने घर सोडले आणि घर सोडल्याच्या नंतर जे घरातली अवस्था झालेली असते ती अत्यंत मार्मिक आहे। रडारड सुरू होते जिकडे तिकडे आणि राजा शुद्धोधन अस्वस्थ होतो। महालातील सर्व लोकांना त्यांनी हे करतो, बोलवतो आणि तो सांगतो की नाही, सिद्धार्थ सोडू शकत नाही। आणि ज्या वेदना यशोधरेला होतात, ज्या वेदना त्याच्या आईला होता, सर्वांना पूर्ण सर्व परिवाराला ज्या वेदना होतात, त्या वेदनाचं दृश्य तुम्हा सर्व लोकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे की एखादा मोठा माणूस ज्याच्यावरती संपूर्ण आयुष्य, ज्याच्यावरती सर्व काही आपण डाव लावतो आणि तोच मात्र जर खरा नसला किंवा तोच जर सोडून गेला तुम्हाला, तर त्यावेळेच्या वेदना किती भयानक असतात हे दाखवणारे हे दृश्य बुद्धा या सिरियलमधनं बघूया प्लीज। युवराज का पता नहीं, पर युवराज के युवराज अभी सोए हैं। यशोधरा, यशोधरा, क्या हुआ? आज तुम पूजा में नहीं आई? यशो, क्या हुआ पुत्री? वो चले गए। कौन चले गए? रात, हमेशा के लिए चले गए। सिद्धार्थ, सिद्धार्थ कहाँ है? यशो, वो चले गए माँ। कहाँ चला गया सिद्धार्थ? हमसे विदाई भी नहीं ली।
मैं अभी उसे बुलाता हूं। कोई है? राजा अमितोदन से कहो कि हमने उन्हें याद किया। नहीं, उनसे कहो कि सैनिकों को भेजो और ठीक है, उनसे कहो हमने याद किया। जाओ। वो नहीं लौटेंगे। क्या गए? जब तक मेरे प्रश्नों के उत्तर नहीं मिलते मैं नहीं आऊंगा। ऐसे कैसे नहीं आएगा? उसके प्रश्न और इसके प्रश्न। कौन देगा इसके प्रश्नों का उत्तर? मैं देखता हूं वो कैसे नहीं आता। क्या हुआ भाई महाराज? अनुज, सिद्धार्थ कल रात को चला गया। यशोधरा कहती है कि वो हम सबको छोड़कर चलना साथ है। हाँ, हाँ तो फिर चिंता की कोई आवश्यकता नहीं है भाई महाराज, वो लौट आएगा। यूं ही वन भ्रमण के लिए निकल गया होगा। दुख का उपाय तो सब ढूंढते हैं, मुझे दुख का कारण ढूंढना है, इसलिए जा रहा हूं। वन में दूर, इतनी दूर, जहां केवल शांति हो। और इस शांति को पाने के लिए मुझे एक ही मार्ग दिखता है, संन्यास। महादेवी, महादेवी स्वयं को संभालिए। महादेवी, 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 आंखें खोलो, आंखें खोली महादेवी, ठीक हो जाएगा। पानी, महादेवी, महादेवी, आंखें खोलो, आंखें खोलिए, आंखें खोलिए। महादेवी, सिद्धार्थ वापस आ जाएगा, आंखें खोलिए। सिद्धार्थ, वो आ जाएगा महादेवी, वो आ जाएगा। सिद्धार्थ का वो आ जाएगा महादेवी। देव, 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 सिद्धार्थ, देव, सिद्धार्थ कहाँ है? देव, देव, चाहे लाख जतन कर ले राजन, तेरा पुत्र सन्यासी ही बने। महाराज, ये क्या? कोई है? शीघ्र वैद्यराज को बुलाइए। महाराज, ये क्या होगा? पुराना घाव फिर से हरा हो गया। मत रो राहुल, मत रो। वो लोगों का दुख दूर करने गए हैं, पर हम तो अपने हैं ना। सो जा पुत्र, अभी तो रात शेष है।
बहुजन सौरभच्या आज बुधवार 8 मे आज आम्ही महत्त्वाच्या ज्या हे घेतलेल्या आहेत न्यूज. त्या विदर्भात पुन्हा अवकाळीचे थैमान, अनेक झाडे तुटली आणि चंद्रपुरात लिंबाच्या आकाराचे मोठ्या गारपीट झालेली आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. परंतु आज सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतात माल नसल्यामुळे उन्हाळ्यात ज्या प्रमाणात नुकसान व्हायला पाहिजे ते काही नुकसान झालेलं नाही. निश्चितच अशा ठिकाणी ज्या ज्या कुठेतरी घटना झाल्या असतील त्यांना कॉम्पेन्सेशन मिळण्याची तरतूद आहे. जर तुमच्या कोणीतरी ऐकलं असेल की बाबा आम्हाला त्याच्यात आम्ही अफेक्टेड आहोत आणि आम्हाला त्याच्यातनं मोबदला पाहिजे, तर निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी इन्शुरन्समध्ये मोठा अधिकारी असल्यामुळे मला सर्व क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीत याची पूर्ण माहिती आहे. आज त्याच्या शेजारी सांगलीत 4 महिलांच्या नावे बोगस मतदान. एक सांगली इथे कालच इलेक्शन झालं आणि त्याच्यातली ती बातमी. मतदारांचा संताप, थेट EVM मशीन पेटवून दिले. ही सोलापूरची बातमी आहे, परंतु पेटवूनही ती पूर्णपणे नष्ट झालेली नाही आणि त्याच्यामुळे त्याचा रंग बदलला असं काहीतरी कलेक्टरच्या याच्यातून सांगण्यात आलेलं आहे. सुनीता विल्सन्स यांची 3री मंगळवारात मोहीम रद्द. तुम्हाला माहिती आहे की भारतीय वंशातली ती बाई स्पेसमध्ये पहिल्यांदा गेली होती, आता तिसऱ्यांदा तयारी सुरू झालेली आहे. त्याच्याच खाली आज आम्ही एक दुसरी बातमी लावलेली आहे. भाजप 150 जागाही जिंकणार नाही, राहुल गांधी यांचं भाष्य. अदिलापूर इथे ते भाषण देत होते आणि त्यांनी सांगितलं की आज यावेळेस फार अटीतटीची वेळ आहे, त्यामुळे BJPने 150ही जागा मिळू शकणार नाही अशा पद्धतीचं अत्यंत मार्मिक असं बोलला. त्याच्यामुळे निश्चितच BJPचं एक मनोबल ढासळेल. अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजप कार्यकर्त्यांनी गंगाजलने स्वच्छ केले मंदिर परिसर. ही लखनौची बातमी आहे आणि अत्यंत खेदजनक बातमी. ते व्हिडिओ मी तुम्हाला याच्या आधीच दाखवलेले आहे, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलेला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मेपर्यंत वाढ. काल खन्नांच्या यांच्या बेंचच्या समोर त्यांची चर्चा झाली, परंतु अत्यंत दुःखदायक म्हणजे अजूनपर्यंत त्यांची 20 मेपर्यंत पुन्हा त्याच्यात कोठडीत वाढ केलेली आहे. आणि एक छोटंसं मॅटर बेलचा ॲपियर डिसाईड करायला सुप्रीम कोर्ट एवढा वेळ लावते, त्याच्यावरती सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. व्हायला नको, या देशामध्ये अनेक विद्वान लोक आहेत आणि एका बेल पिटिशनवरती एवढा वेळ लागणं म्हणजे लोकांना फार संशय यायला सुरुवात होते. चोरट्यांचा पोलिसांच्या स्मार्ट ट्रॅफिक बूथवर हल्ला. एक स्मार्ट नागपूरची बातमी आहे. तिथे अनेक लोकांनी ज्या स्मार्ट ट्रॅफिक बूथ होतं त्याच्यावरती हे करून चोऱ्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याच खाली पोलिसांनी रोहितची जात कशी ओळखली तुम्हाला माहिती आहे. रोहित मोहल्ला ईसा यांनी विद्यापीठातच त्याचा मृत्यू झाला. त्यांनी त्या सुसायडल नोटमध्ये अनेक गोष्टी लिहिल्या आणि त्या जातीच्या याच्यावरती जे काही त्याच्यावरती अनेक अत्याचार होत होते त्याचा सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये नोट होता. सुसायडल नोटमध्ये त्याच्या आईनीच त्याच्यावरती एक प्रश्नचिन्ह उपस्थित केला की BJP नेत्यांनी हे असे गंभीर त्यांनी त्या जातीचेच नाही SC STचे अशा पद्धतीचं विधान केलं. BJPनी पोलिसांना आणि सरकारकडे पाठवलं आहे. त्याच्यावरती त्याच्या आईनी फार मोठा एक आश्चर्य व्यक्त केले की असं कसं BJPनी म्हटलेलं आहे, कारण त्याचा मला विचारलं नाही. त्याच्या शेजारी चिल्ड्रन पॅराडाईजची एक छोटीशी बातमी. प्री स्कूल ॲडमिशन सुरू आहेत. बहुजन सौरभच्या ऑफिसच्या बाजूलाच आहे. जे कोणी या वस्तीतील लोक असतील त्यांनी निश्चितच त्याचा फायदा घ्यावा. आज 5/4वरती मेळघाटातील गाव 28 वर्षापासून टँकरग्रस्त. तिथे अजूनही नळाची व्यवस्था झालेली नाही. 28 वर्ष झाले, परंतु अजूनही शहरामध्ये पाणी फक्त टँकरच्या द्वारे होत असते. तो अत्यंत दुर्मिळ भाग आहे. मेळघाटातील हा भाग आहे अमरावती जिल्ह्यात. त्याच्या शेजारी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त. परवाच्या याच्यामध्ये काल इतका मोठा धुवाधार बारिश झाली की त्याच्यामुळे अनेक ठिकाणी खांब तुटले, वायर तुटले. त्याच्यामुळे अनेक वेळपर्यंत 5-6 तास तरी विद्युत पुरवठा खंडित होता. आज त्याच्याच बाजूला ॲडव्होकेट नंदा पराते यांची नागपूर शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती. यावेळेच्या इलेक्शनमध्ये असं बोलल्या जाते की मोठ्या प्रमाणामध्ये हलबा कम्युनिटीनी
काँग्रेसला व्होटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे BJPचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं दिसते आहे. आणि त्यातल्या त्यात तो पराते म्हणून तिचे जे मिस्टर होते ते कुठल्या तरी अधिकारी असताना त्यांना तिथे कुठेतरी निलंबित करण्यात आलं आणि अशा अनेक घटना घडल्या. त्याच्यामुळं तो खालबा समाज मोठ्या प्रमाणामध्ये जागृत होऊन त्यांनी BJPच्या विरोधामध्ये दंड पुकारलेला आहे. माजी आमदार ॲडव्होकेट बळवंतराव ढोबळे यांचे निधन, नागपूरचे माजी आमदार होते. ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. मदर टेरेसा समाजकार्य महाविद्यालय निरोप समारंभ, हे पूर्ण सेशन संपल्यानंतर निरोप समारंभाचा एक कार्यक्रम झालेला आहे. बसपाचे राजश्री शाहू महाराजांना अभिवादन. त्यांनी सांगितले की बहुजन समाज पार्टीचे की अजूनपर्यंत एकही शाहू महाराजांचा इथे पुतळा नाही, तर त्यांनी ताबडतोब तिथे पुतळा उभारावा, नाहीतर ते स्वतः जाऊन मेडिकल चौकात मोठा पुतळा उभारण्याची त्यांनी धमकी दिलेली आहे महानगरपालिकेला. ज्योतिबा बाबू आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रकाशन, एक ग्रंथ आमचे मित्र ज्ञानेश्वर रक्षक याच्यामुळे ज्योतिबा बाबू आणि राष्ट्रसंत याच्यावरती असणारे एक पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. बालसंस्कार, जीवन शिक्षण व ग्राम स्वावलंबन शिबिराचा समारोप, चंद्रपूर जिल्ह्यातील बातमी आहे. तिथे इलेक्ट्रिसिटी बोर्ड, तिथे वैश्विक वीज महामंडळ यांच्यामार्फत तिथे कार्यक्रम घेण्यात आला होता, त्याची ती बातमी आहे. डॉक्टर विजयता विटणकर यांच्या नीड टू हेल्प पुस्तकाचे एक प्रकाशन झालेलं आहे. नागपूर इथली घटना. नागपूर ताज फर्निचरची एक जाहिरात आम्ही मांडलेली आहे. अत्यंत स्वस्त दरात ते देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे, म्हणून आम्ही ती जाहिरात घेतलेली आहे. महिलांनी संघटनात्मक एकजूटच संविधानाची मूल्ये बळकट करावीत, असा हा योगदान मालती वाकोडे यांचं वक्तव्य. आंबेडकरांची चळवळीची स्त्रियांचा योगदानावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, त्याची ती बातमी घेतलेली आहे. आज बघूया पान 2वरती बहुजन सौरभच्या ह्याच्यात आजचा अग्रलेख आमचा महत्त्वाचा होता. त्याच्यात आम्ही आमच्या भारत इतका दारिद्र्यात कसा गेला याच्यासाठी त्यांनी अनेक गोष्टीच्या ज्या आपल्याकडे संस्कारिक ज्या घटना घडल्या, त्याच्यामध्ये ब्रिजभूषण ज्या पद्धतीने महिला पटूंवरती बलात्कारांच्या याच्यामध्ये मोठी घटना घडली, त्याच्यानंतर मणिपूरची घटना, त्याच्यानंतर आताचमध्ये कर्नाटकातल्या घटना, या काय दर्शवित आहे याच्यावरनं असं दिसते की या देशामध्ये चाललं तरी काय. म्हणजे याच्यामुळे दारिद्र्य होण्याच्या मागे हा सर्वात मोठा हिंदुत्ववाद आहे. लोकांना भडकवणे आणि त्यांच्या बेसिक गरजापासून त्यांना भटकवणे हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज त्याच्यात आमच्या पेपरचं टायटलचं ब्रीदवाक्य आहे, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनणं महत्त्वाचं आहे. आज जी आमच्या मायावती जी अवस्था झालेली आहे त्याच्यासाठी जर अन्यायाविरुद्ध लढत असाल, जर तुम्ही करप्शनमध्ये लिप्त असाल, तर काय तुम्ही लोकांसाठी भडणार, अशी ही अवस्था असणारा तो टायटल आहे आमच्या. याच्यात शेजारी आमचा अमोल मोरे यांचा एक लेख आहे, दरवेळी प्रकाश आंबेडकर फक्त बरोबर आणि इतर सर्व चूक असे होऊ शकत नाही. दरवेळेसच तुम्हालाही माहिती आहे मायावती आणि प्रकाश आंबेडकरमध्ये फारसं अंतर नाही आहे. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्यांची मोड ऑफ ऑपरेंटी वेगळी आहे, यांची मोड ऑफ ऑपरेंटी वेगळी आहे. अनेक लोकांना दिसण्यासारखं वागतात, पण काही लोक न दिसता नाटक करतात, अशा पद्धतीचा तो लेख मार्मिक आहे. भगवान बुद्धाचा महिला विषयक दृष्टिकोन असा हा सुंदर लेख आज जीवन गावंडे यांचा आहे. अनेक गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. भगवान बुद्धाच्या आधीही स्त्रियांची काय अवस्था होती, भगवान बुद्धाच्या नंतरची काय झाली, अशोक काळात काय झाली, या सर्व गोष्टीचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं विश्लेषण करणारा हा लेख. निवडणूक काळातील फसव्या जाहिरातींचा उधाण, वास्तव्य मात्र वेगळेच. आज एका पार्टीतल्या अनेक लोकांनी जे मोदींचं नाव घेता येईल वारंवार कंडक्ट रूल त्यांनी मोडलेले आहेत. मुस्लिम हिंदूच्यामध्ये त्यांनी अनेक वाद निर्माण करणारं विधान केलेलं आहे. अनेक इलेक्शन कमिशनला त्याच्या तक्रारी केलेल्या आहे, परंतु कोणी त्याच्यावरती लक्ष देत नाही. अशा पद्धतीने रतन तायडे यांचा हा लेख मार्मिक आहे. जय पराजय त्यागणारा सुखी होतो, भगवान बुद्धांनी सांगितला हा लेख देवीदास राऊत यांचा आहे की जय पराजयाच्याच मागे अनेक लोक लागलेले असतात की माझ्याशी असं बोलली, ते त्याच्याशी असं झालं, माझा अपमान झाला, मला त्यांनी
हे केलं, माझ्याशी असेच शब्द वापरले, अनेक याच्यामध्ये आपण दिवसभर त्याच्यातच गुंतून असतो. रात्रीपर्यंत दिवसेंदिवस अनेक लोक एक दुसऱ्याचा चेहरासुद्धा पाहत नाही. अशा पद्धतीचा लेख ज्याच्यामुळे बुद्धांनी सांगितलेलं आहे की जे पास्ट आहे, वर्तमान जगा. पास्टमध्ये काय झालेलं आहे त्याच्याशी जर तुम्ही जगत राहिला तर तुमचं जगणंच मुश्किल होईल. त्याच्यामुळे वर्तमानात जगा, हाच संदेश भगवान बुद्धाचा आज देवीदास राऊत यांनी मांडलेला आहे. आजचं पान 3चं टायटल आहे, आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग. समजा जर मी पूजाच करत राहिलो तर त्याच्यामुळे मी काहीच करायला नको, असं विसर ते नाही आहे. म्हणून अशा पद्धतीचं ब्रीदवाक्य आहे, तुम्हा सर्व लोकांना समजलं पाहिजे. एक खाजगीकरणात बौद्धाचे आरक्षण. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की खाजगीकरणामध्ये रिझर्वेशनचा हा मूळ रिझर्वेशन होत नाही. हे कॉमन सर्व लोक बोलल्या जातात. मी एक वकील असण्याच्या नात्यानं, मी माझी स्वतंत्र केसेस लढण्याच्या नात्यानं तुम्हाला मी सर्व आंबेडकरी समाजाला मात्र एक सांगता येईल की तुम्ही नीट वाचा. आर्टिकल 12मध्ये काय म्हणतो आहे, व्हॉट इज द स्टेट. स्टेट म्हणजे आर्टिकल 12मध्ये सांगतो की ज्या कुठल्याही कंपनी ॲक्टमध्ये रजिस्टर्ड झालेल्या संस्था ज्यांना सरकारकडनं 1 रुपया जरी अनुदान असेल कुठल्याही माध्यमातून, इलेक्ट्रिसिटी असो, जमीन असो, कुठल्या ह्याच्यात, तर तो स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येईल. आणि तिथे जिथे ते स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येईल तर त्याला आर्टिकल 12च्या अंतर्गत त्याला स्टेट म्हणता येईल. आणि जिथे स्टेटच्या परिभाषेमध्ये होईल तिथे रिझर्वेशन मात्र अप्लिकेबल राहील. हे तरतूद आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स आहेत. परंतु आम्हाला माहिती नसल्यामुळे जो एक जण माणूस सुटतो की त्याच्यात प्रायव्हेटमध्ये रिझर्वेशन नाही, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो, 14 म्हणतो, परंतु त्याच्यावरती मात्र कोणी त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे विश्लेषण व्हायला पाहिजे ते विश्लेषण करत नाही. अत्यंत दुर्भाग्याची बाब आहे. आज आमच्या एवढ्या वर्षापासनं, आज आम्ही 65-70 वर्ष झाले, परंतु अजूनपर्यंत आम्हाला रिझर्वेशन काय हे आंबेडकरी समाजाला कळलं नाही. आणि जे काही कळलेलं आहे परंतु ते मार्मिक बोलत नाही, उथळ बोलतात. ते जे ऐकलेलं असते तेच बोलतात, परंतु खऱ्या अर्थानं जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही. आज याच्यावरती आधारित दादाकांत धनविजय यांचा हा लेख निश्चितच तुम्हाला उपयोगी पडणारा. तर अधिकाऱ्यांनो, संडास साफ करणार का असा एक प्रश्न. तुम्हाला माहिती आहे की हेमंत पाटील हे यांनी मध्ये नांदेड इथे ही घटना झालेली होती. एक दलित तिथे डीन त्यांना सांगितलं की संडास साफ करावं लागेल किंवा अशा पद्धतीची मोठी खूप महाराष्ट्रभर पेटलेलं होतं. आज त्याला पुन्हा मंत्री अब्दुल सत्तार भिडले, याच्यावरती भिडले सर्व लोक की तुमच्या लोकांनी जर तुमचे असे जर वागत असतील तर आम्ही कसं काय वोट करणार. अशा पद्धतीची ती बातमी आम्ही दिलेली आहे. समाजाच्या हितासाठी समाज एकता अभियान, एक विनोद सदावर्षे यांचा लेख. समाज हितासाठी समाज एकता अभियान असलंच पाहिजे, परंतु असं नको की जो करप्ट आणि बदमाश लोक जी आज मायावतीने आमचे हाल केलेले आहेत, अनेक आमच्या आंबेडकरी समाजाच्या नेत्यांनी जे हाल केलेले आहेत, अशा पद्धतीचा आम्ही नेता त्यांच्या मागे डोळ्यावर पट्ट्या बांधून आम्ही जातो आणि तो आम्हाला गड्ड्यात नेऊन टाकतो. असा आम्हाला नेता नको आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक श्रीमंत म्हणून मरतात पण श्रीमंत म्हणून जगत नाही. अनेक लोकांकडे वाटेल तेवढा पैसा असतो, परंतु तो पैसा समाजासाठी नसतो, लोकांच्यासाठी नसतो. आणि असा तो पैसा काय उपयोगी आहे. जर तुमचा पैसा जर लोकांच्या उपयोगी पडला नाही, तुमच्या फॅमिलीच्या उपयोगी, ठीक आहे, फॅमिलीच्या उपयोगी सर्वच असतात, परंतु सामाजिक जेव्हा तुमच्या एखाद्या नातू पोत्यासाठी तुम्ही वाटेल तशी प्रॉपर्टी करता, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या विकासाला खुंटन देता, त्याला कुठंतरी त्याचं ते जी करण्याची क्षमता होते ती कमी होते. अशा पद्धतीचं करू नये. सर्वांनी आपला जो पैसा असेल, स्वतः आपल्या बेसिक गरजा झाल्याच्यानंतर जो काही तुमच्याकडे पैसा असेल तो निश्चितच समाजासाठी लावला पाहिजे, असं या लेखाच्या द्वारे सांगण्यात आलेलं आहे. रवी सहारे आमचे डायरेक्टर आहेत, त्यांनी तो लिहिलेला लेख आहे. माणसा तुझ्यातला माणूस जागव. आज ज्या परिस्थितीमध्ये संपूर्ण भारताची आणि संविधानाची घटना बदलवण्याचा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक उतरलेले आहेत रस्त्यावरती, या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्ही सर्व लोकांनी जागृत राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे आणि सामाजिक एक बांधिलकी म्हणून आम्ही आपली भूमिका पूर्ण केलेली पाहिजे. एवढंच बोलतो. आणि आज अशा पद्धतीने बहुजन सौरभच्या 4 पेपरचा आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हाला मी रिक्वेस्ट करेल की जेवढं शक्य होत असेल तर तेवढ्या लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा, लाईक करा, मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभाग व्हा, काही लेख लिहा. जर तुम्हाला वाटत असेल तर छोट्या मोठ्या जाहिराती द्या. अशा रीतीने बहुजन सौरभला वाढवण्याचं तुमचं काम आहे. 3.5 वर्ष झालेले आहेत. हा
पेपर निश्चितच लॉंग पिरियडपर्यंत जाईल अशी आम्ही सर्व आशा करतो आणि इथेच थांबतो. जय भीम.